नमस्कार, मी डॉक्टर निलेश नोलका आहे. माझं फील्ड रुमॅटॉलॉजी किंवा संधिवात रोग विशेषज्ञ आहे. मी कांदिवली, मुंबईमध्ये निर्जना मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्समध्ये सीनियर कन्सल्टंट आहोत आणि नायर हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर आहोत. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार संधिवात रोग म्हणजे काय? संधिवात रोग एक असं वैद्यकशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये आपण सांधे किंवा जॉइंट दुखी किंवा स्नायूचे इन्फ्लमेशन किंवा सूज किंवा हाडाचे इन्फ्लमेशन किंवा सूज किंवा संधिवात संबंधित जे टिश्यूज असतात, जसं रक्तवाहिनी, जसे मांसपेशी, जसं डोळ्यांचं टिश्यूज, या टिश्यूवर कोणत्याही प्रकारचं सूज आलं किंवा ऑटो इम्यून आजार झालं, तर त्याचा निदान करणारा जे वैद्यकीय शास्त्र आहे, त्याला आपण संधिवात शास्त्र रोग म्हणतो. मी तुम्हाला उदाहरण देऊ तर रुमटॉइड संधिवात करून एक संधिवात असतो, ज्याला आरे म्हणतात. लुपस करून किंवा एसएलई करून एक आपलं आजार असतो, ज्याच्यामध्ये संधिवात सोबत दुसऱ्या अंगावर जसं मेंदूवर, जसं किडनीवर, जसं लिव्हरवर, दुसऱ्या अंगावर असर पडू शकते असे वात असतात. एक आमच्यामध्ये संधिवात असतो अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ज्याच्यामध्ये पाठदुखी असतात किंवा आमच्या एक संधिवात असतो सोरियाटिक आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये स्किनवर एक सोरियासिस नावाचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यासोबत संधिवात असतो. तर असे आम्ही काही ऑर्गन सिस्टम्स, काही असं आजार असते ज्याच्यामध्ये संधिवात सोबत दुसरा ऑर्गन सिस्टम किंवा दुसऱ्या अवयवावर परिणाम होतो किंवा इन्फ्लमेशन होतो. त्याच्या आम्ही निदान करतो, त्याच्या आम्ही ट्रीटमेंट करतो. आणि संधिवात तज्ञ हे जे असतात, हे डिसीजेस असतात, त्याचे निदान करणारे जे डॉक्टर असतात, त्याला रुमॅटॉलॉजिस्ट म्हणतात. हे र्युमा नावाचं जे शब्द आहे, ते निदान पहिलं झालं होतं, की आपल्या शरीरात काहीतरी फिरत आहे. र्युमा म्हणजे काहीतरी फिरणं, काहीतरी फिरत आहे असं म्हणून समजलं जात होतं. म्हणून याचं नाव झालं रुमॅटॉलॉजी. मग आपलं आयुर्वेदशास्त्रामध्ये याचं नाव झालं वातरोग, म्हणजे त्याला वाटत की काय गॅस फिरत आहे. आता खरं सांगू तर हे सगळं मिथ्या आहेत. ॲक्चुअली आपण रिसर्च बघूया तर असं निर्माण झालेलं आहे, की आपल्या बॉडीमध्ये जे ऑटो इम्यून सिस्टम आहे, आपलं इम्यून सिस्टम, आपली जो रोग प्रतिरोधक शक्ती आहे, आपली जे रोगाला फाईट करण्याची शक्ती आहे, जे नॉर्मली आपल्याला इन्फेक्शन किंवा संसर्ग असेल त्याच्याने वाचवते, त्याचाच एक भाग, आपलाच शरीराचा एक भाग किंवा आपलाच परिवारचा एक भाग आपल्यालाच अटॅक करायला सुरुवात करतो. त्याचं म्हणजे काय? आपला जो नॉर्मली इम्यून सिस्टम आपल्याला वाचवतो, त्याचाच एक भाग हावी होऊन आपल्याच वातावर किंवा आपल्या जॉइंट्सवर अटॅक करायला सुरुवात करतो. ते जॉइंट्स सोबत कधी-कधी डोळ्यावर, कधी-कधी मेंदूवर, कधी-कधी किडनीवर, लिव्हरवर पण अटॅक करू शकतो. जेव्हा ते फक्त जॉइंट्सवर किंवा फुफ्फुसावर अटॅक करतो, तर एक आजार निर्माण होतो, त्याचं नाव आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. जे मल्टी सिस्टमिक किंवा बॉडीमध्ये अन्य अवयवावर अटॅक करायला सुरुवात करणार, ज्याच्यामध्ये संधिवात पण होऊ शकतो, दुसरे अवयव पण इफेक्ट होऊ शकतात. त्याचा आजार असतो लूपस. अशा प्रकारे ज्या प्रकारचं इफेक्ट आहे आणि ज्या प्रकारची रिपोर्ट्स आहे, त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो इम्यून आजार निर्माण होतात आणि याच्यामुळे आपल्याला इफेक्ट होतो आणि त्या रोगाचं निदान करायचं काम आमचं आहे. आता खूप लोकांना वाटतं, की संधिवात, आमवात हे वेगवेगळे शब्द वापरतात. खूप लोकं आरे नावाचं जे आजार आहे त्याला आमवात म्हणतात आणि जे वयाचा आजार आहे, जे जोडदुखी आहे वयाचं, जे झिजण्यामुळे होतात, त्याला तुम्ही संधिवात म्हणतात. पण ॲक्चुअली खरं सांगू तर हे संधिवात, आमवात हे सगळं नाव प्रॉपर नाही आहे. कारण मराठी भाषेत ते 2च शब्द आहे, संधिवात आणि आमवात. पण खरं सांगू तर आमच्या रुमॅटॉलॉजी फील्डमध्ये 100 पेक्षा पण जास्त प्रकाराचे वात आहेत किंवा आर्थरायटिस आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याच शरीराचे इम्यून सिस्टम आपल्याला अटॅक करतो आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी उदाहरण दिलेली आहेत, त्या आजारामध्ये दुसऱ्या अंगावर पण इफेक्ट येऊ शकतो. तर कोणते आजार आहे हे जाणणं खूप गरजेचं आहे. तर जिथपर्यंत तुम्ही आजाराचं नाव सापडणार नाही किंवा आजार सापडणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला हे नाही कळणार, की याची ट्रीटमेंट कशी करायची आहे. समजा तुम्हाला कळलं नाही, की हे लूपस आहे आणि फक्त तुम्ही संधिवाताच्या पाठीमागे लागला आणि अचानक पेशंटला मेंदूवर किंवा किडनीवर किंवा रक्तपेशीवर इफेक्ट झाला, तर ते धोकादायक असू शकते. म्हणून हे तथ्य काढणं, हे शोधणं एक कोणत्या प्रकारचा आजार आहे, हे रुमॅटॉलॉजिस्टचं काम आहे. जे एम-डी डॉक्टर असतात, एम-डी मेडिसिन म्हणजे त्यांना सगळ्या अंगाची, सगळ्या अवयवाची माहिती असते. ते ऑर्थोपेडिक रुमॅटॉलॉजिस्ट किंवा संधिवात रोग विशेषज्ञ बनू शकत नाही, कारण त्या लोकांचं काम सर्जरी असते. म्हणून हे कोणत्या प्रकारचा वात आहे, त्याला कशा औषधाने कंट्रोल करायचा, हे काम रुमॅटॉलॉजिस्टचे आहे. आता आपण बोलूया रुमॅटॉइड संधिवात, आरे, रुमॅटॉइड आर्थरायटिस, जे आमच्या फील्डमध्ये सर्वात कॉमन आजार आहे.
त्याचे काही लक्षणे आहेत, कोणत्या टाईमाला तुम्हाला रुमॅटॉलॉजिस्ट किंवा संधिवात रोग विशेषज्ञाकडे जायला पाहिजे. का त्या रुमॅटॉलॉजिस्टच या आजाराला प्रॉपर कंट्रोल करू शकतात आणि आम्ही कसं याचा निदान करतो. आता मी येतो रुमॅटॉइड आर्थरायटिसची लक्षणावर. तुम्हाला छोटे-छोटे जोड हे हाताचे जोड जेव्हा सांधेदुखी असतात, दोन्ही बाजूला हातातला सांधेदुखी चालू झालं, मानामध्ये दुखी चालू झालं, सकाळी उठल्यावर खूप तुम्हाला अकडन आहे, तुम्हाला हात-पाय, बोटं वळता येत नाही, तुमची मूठ बांधता येत नाही, रात्री किंवा सकाळी खूप तुम्हाला दुखणं आहे, खूप थकवा आहे, संध्याकाळ झाली की ताप येतो, पूर्ण दिवस बॉडीमध्ये पेन राहतो, तर तुम्हाला रुमॅटॉइड संधिवात हा होऊ शकतो. आता हा काळजी घ्या, की हा जे रुमॅटॉइड संधिवात आहे, हा तुमचा जे वयाप्रमाणे जोड झिजण्याची दुखी आहे, ते नाही आहे. हा 20 वर्षाची वयात बाळामध्ये ज्याला जुव्हेनाइल रुमॅटॉइड म्हणतात, म्हणजे बाळाचे संधिवात म्हणतात, त्यांना पण होऊ शकतो. म्हणजे जगात 200-300 माणसामध्ये 1 माणसाला रुमॅटॉइड संधिवात होऊ शकतो. बाळामध्ये थोडं अनकॉमन आहे. 5-6 हजारामध्ये 1 ला होणार. पण 18-20 वर्षाची आयूनंतर हा 200 किंवा 300 मध्ये 1 लोकांना हा संधिवात रोग होऊ शकतो. तर हा इतका अनकॉमन वात नाहीये आणि तुमची हे मान्यता, की हा बाळामध्ये किंवा यंग लोकांमध्ये किंवा कमी वयात नाही होऊ शकत, कारण माझी मुलगी इतकी लहान आहे, माझा मुलगा इतका लहान आहे, त्याला कसं संधिवात झालं? तर हे प्रश्न विचारणं खोटं आहे, कारण कोणत्याही माणसाला हा संधिवात होऊ शकतो. आता आपण कसं कळायचं की हे संधिवात आहे? तुम्हाला कोणताही जोडदुखी आहे कमी वयात किंवा तुमचा जोड सुजलेला आहे किंवा तुमचा जोड गरम झालेला आहे. कारण त्याच्यात आगासारखं एक तत्व निर्माण होतं. त्याच्यामुळे तो जोड गरम होऊन जातो. उष्णता वाढून जाते किंवा तुम्हाला सकाळी उठल्यावर उठायला होत नाही किंवा तुम्हाला रात्री तापासारखं वाटतं, थकवासारखं वाटतं. पूर्ण दिवस इरिटेशन राहतो. तुम्हाला बरं वाटत नाही. रात्री खूप जोडदुखी आहे. तर तुम्हाला फक्त कॅल्शियमची कमी आहे, व्हिटॅमिन डीची कमी आहे, B12ची कमी आहे. ते सगळं आपण विटामिन्स घेऊन पण बरं होत नाही. थकवा वाढत चाललाय. तुमची जॉइंटची स्टिफनेस किंवा जकडण वाढत चालली आहे. सकाळी बिस्तरवरून किंवा बेडवरून उठायला होत नाही. तर तुम्हाला हे संधिवात होऊ शकतो याची मान्यता ठेवा, याची काळजी ठेवा आणि प्रॉपर एक संधिवात रोग विशेषज्ञाला दाखवा. आता समजा तुम्ही डॉक्टरकडे गेला. तुम्हाला आता निदान पाहिजे, की कसं आपण हे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे याचं निदान करूया. तर आम्ही काय करतो, आम्ही पेशंटला बघतो, सगळं हिस्ट्री घेतो, कोणत्या अवयवावर इफेक्ट आहे की नाही ते बघतो. सगळं एक रूटीन रिपोर्ट्स करून घेतो, की त्याचा हिमोग्लोबिन किती आहे, रक्तपेशी कशी आहे, त्याचे दुसरे टेस्ट कसे आहे, त्याचे रक्तामध्ये हे जे वात आहे, जे ऑटो इम्यून डिसीज आहे त्याच्यामुळे सूज किती आहे, ESR कसं आहे, CRP वाढलेला आहे, तुमचे बघितल्यावर जोड किती सुजलेलं आहे, तुमची पाठ दुखते की नाही, तुमची वय किती आहे, तुमच्या डोळ्यावर काही इफेक्ट आहे की नाही, तुम्हाला दुसरी काही लक्षणे आहे की नाही, तुमच्या स्किनवर काही लक्षणे आहे की नाही, हे सगळं पूर्ण पिक्चर बघतो. फक्त RA फॅक्टर आणि अँटी-CCP हे 2 संधिवाताचे रिपोर्ट करून ते निदान होणार असं नाही आहे. RA फॅक्टर निगेटिव्ह होऊनही तुम्हाला भयंकर संधिवात होऊ शकतो. RA फॅक्टर पॉझिटिव्ह होऊनही 10% माणसामध्ये RA फॅक्टर पॉझिटिव्ह असूनही संधिवात नसणार. तर खूप लोकांना वाटते, "सर माझा RA फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, मला संधिवात आहे." मी सांगतो, "नाही, तुम्हाला लक्षणं नाहीये, तुम्हाला नाही आहे." खूप लोकांना RA फॅक्टर निगेटिव्ह आहे, पण ते व्हीलचेअरवर येऊन जाणार. त्यांचे 20 जोड सुजलेले असणार. तर त्यांना संधिवात असतो. ते कोणत्या प्रकाराचे ते निदान आपण नंतर करूया. ते एक्स-रे, सोनोग्राफी, वेगळ्या प्रकाराचं वेगवेगळ्या संधिवाताचे जे टेस्ट असतात, ते आपण बघून मग ठरवतो, की काय आजार आहे. खूप वेळा सिरो निगेटिव्ह संधिवात असतो, सिरो निगेटिव्ह आमवात असतो. म्हणजे काय, सगळं रिपोर्ट्स निगेटिव्ह असूनही पेशंटला जोड सुजी आहे, जोडात दुखणं आहे, तर ते आपण संधिवातचा डायग्नोसिस बनवू शकतो किंवा MRIवर सूज आहे. तर हे खूप लक्षण सगळं मिक्स करून, सगळं पिक्चर बघून आपण बघतो, की हे कोणत्या प्रकारचा वात आहे. मग आपण नेहमी निदान कसं करतो यांचा? आम्ही पेशंटला काय वाटतं, की आम्हाला संधिवात झालं, की आम्ही फक्त व्यायाम करायचं आणि आम्ही बरं होऊन जाणार, असं नाहीये. हा बघा ऑटो इम्यून आजार आहे. तुमच्या शरीराचा इम्यून सिस्टम हावी होऊन तुम्हालाच अटॅक करतोय आणि तुमचा जोड सुजी झाला. आगासारखं एक आग निर्माण झाली, जोड गरम झालाय. ते आग जे असणार ना, त्याला तुम्ही शांत नाही केलं, तर ते जोड झिजणार. तसंच समजा तुमच्या डोळ्यावर इफेक्ट आला, त्याला तुम्ही शांत नाही केला, तर डोळे खराब होऊन जाणार. तसंच तुमच्या फुफ्फुसावर इफेक्ट आला, त्याला लंग फायब्रोसिस म्हणतात. ते आपण बरोबर नाही केलं, तर लंग डॅमेज होऊ शकतात. असं जसं-जसं अंग आपला इफेक्ट होतो आणि रुमॅटॉइड संधिवातमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ते जोड सुजलेले आहेत, त्याचं निदान टाईमवर केलं नाही, तर 2-3 महिन्यातच ते जोड झिजून जाणार. तसं आपलं जे सांधेदुखी 60च्या नंतर, 60च्या नंतर किंवा वयस्क एजमध्ये होतं, ते तसं होत नाही. ते हळू-हळू वाढत जाणार. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षात
बहुतेक इतकंच ईज होणार, की तुम्हाला जोड बदलावा लागेल. पण रुमटॉइड संधिवात तसं नाहीये. ते एक मोठा आगसारखं आहे. त्या आगमध्ये काय होतं तुमचं सगळं लाकडं जळून जाते. म्हणजे काय, जितके जोड तुमचे सुजले असणार ना, तितकं तुम्हाला दुखणं असणार आणि तितकं फास्ट तुमचे जॉइंट्स खराब होणार. तर आपल्याला हे काळजी घ्यायची, की कोणत्या अंगावर असर आहे. आपल्याला रुमॅटॉलॉजिस्टला दाखवायचे कारण त्यांना ते एम-डी मेडिसिन डॉक्टर असतात. ते शस्त्रक्रिया करत नाही, सर्जरी करत नाही. त्यांचं काम काय असतो, या आजाराला प्रॉपर कंट्रोल करायचं, त्याचा आगला शांत करायचा, आपल्याला जोड झिजू द्यायचा नाही, जोड बेंड होऊ द्यायचा नाही, जोडाला पर्मनंट डॅमेज होऊ द्यायचा नाही, त्याला प्रॉपर टाईमावर शांत करायचा, दुसऱ्या अंगावर असर येऊ द्यायचा नाही, दुसऱ्या अंगावर असर आला तर त्याला थांबवायचं. म्हणजे आपला जोड किंवा अंग बेंड किंवा डॅमेज झालं नाही पाहिजे. त्याला पर्मनंट डॅमेज झाला, की आपल्याला रिव्हर्स करता येणार नाही. तर आता संक्षिप्तमध्ये सांगू तर रुमॅटॉलॉजिस्ट हे एक असं फील्ड आहे किंवा एक असा डॉक्टर असतो, जे हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोइम्यून आजार ज्याच्यामध्ये सांधेदुखी असून दुसरे प्रॉब्लेम्स पण असू शकतात. तुमचं सांधेदुखीचं कारण ऑटोइम्यून आजार आहे किंवा वय आहे त्याचं निदान करतो. मग किती सूज आहे, किती इमर्जन्सी आहे, त्याप्रमाणे तो औषध देणार, त्याला शांत करणार. तुम्हाला पुढे जाऊन शल्य किंवा किंवा सर्जरीची गरज नाही पडणार, त्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला एंड ऑर्गनला डॅमेज नाही होणार, त्याचा प्रयत्न करणार. आणि ही मान्यता अजिबात ठेवू नका, की हा आजार फक्त ओल्ड एजमध्ये होतो. आमचे 40% 50% पेशंट 30च्या खाली किंवा 40च्या खाली असतात आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, की हे बाळामध्ये पण होऊ शकतो. तर कृपया याची काळजी ठेवा. तुमच्या घरात असा कोणा माणूस आहे, ज्यांना खूप दुखत आहे, कोणी त्यांना सर्जरी सांगितली आहे, त्याची वय कमी आहे, सर्जरीची वय नाही आहे त्यांची आणि त्यांना खूप दुखत आहे, निदान होत नाहीये, खूप ट्रीटमेंट केलं, ऑर्थोकडे गेला, लोकल डॉक्टरकडे गेला, त्यांना कळत नाही, तुमचे हात-पाय बेंड होत आहे, सकाळी उठायला होत नाही, नेहमी ताप राहतो, तोंड सुकतो, त्यांना सोरियासिस नावाचा आजार आहे, खूप भयंकर कमी वयात पाठदुखी आहे. तर ते तुम्ही नेहमी एक रुमॅटॉलॉजिस्टला दाखवा. आमची फील्डचे लोकं आता थोडं-थोडं हळू वाढत चाललं आहे. पण खूप एरियामध्ये रुमॅटॉलॉजिस्ट भेटणं कठीण आहे. पण जितकं तुमचं जवळचे रुमॅटॉलॉजिस्ट असेल किंवा ऑनलाईन कन्सल्ट करून बघा, की कुठे तुमचा निदान होतो, कोणत्या प्रकारचा तुमचा डायग्नोसिस आहे आणि त्याच्यावर निदान करून प्रॉपर ट्रीटमेंट घेणार, तर तुम्हाला खूप काही आजार प्रिव्हेंट होणार आणि पुढे जाऊन तुम्हाला नवीन त्रास होणार नाही. आता तुम्हाला हे माहिती आवडली असेल, तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे माझा प्रयत्न आहे. माझी प्रायमरी भाषा मराठी नसताना पण मी हा प्रयत्न केला, की मराठी भाषेत तुम्हाला मी हा इन्फॉर्मेशन देऊ आणि तुम्ही कमेंट्स सेक्शनमध्ये सांगा अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे. आम्ही ते प्रमाणे माहिती देतो. मराठीमध्ये किंवा दुसऱ्या हिंदी भाषेत आमचे व्हिडिओज आहे. तुम्ही खाली बघणार किंवा हा चॅनलला बघणार तर खूप काही व्हिडिओज आम्ही हिंदीमध्ये पण बनवलेला आहे. त्याला बघा, माहिती घ्या. जितकं माहिती तुम्ही घेणार, सशक्त बनणार. तुम्ही स्वतःची ट्रीटमेंट बरोबर करू शकतात आणि फ्युचरमध्ये पण आपण असं व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देऊया, ताकी तुम्हाला याचा इफेक्ट येणार आणि चांगला माहिती असेल तर तुम्ही चांगल्या रूपाने तुमचं ट्रीटमेंट करू शकतात. नमस्कार.